हॅलो नमस्कार मित्रांनो, आज होता रविवार, वाजले होते 10. अचानक समितचा फोन आला मला की त्र्यंबकेश्वरला जायचंय. तर लगेच ऑन दी स्पॉट निघालो आपण. आम्ही 4 जण आहोत, अजून एक जण आपला ऍड होईल पुढे. 2 जण पुढे ऍड होतील. काय काय आम्ही आता निघालो त्र्यंबकेश्वरला. ही आपली गँग आणि आपली गँग सोबत आहेत. ही आहे आमची मॅडम मयुरी, स्पॉन्सर बाय मयुरताई, आहे करण ब्लॉगचा ओनर तुष्की आणि आहे कुणाल. आता आम्ही निघतोय आम्ही चाललोय त्र्यंबकेश्वर आणि जर झालं तर मग आम्ही दिंडोरी जाणार आहे. तर असंच आमच्या सोबत कंटिन्यू राहा. अपेक्षा खूप जास्त आहे. आणि आमचा अजून एक मित्र आहे, तो नाही आला. त्याच्याबद्दल तुम्ही कमेंट मध्ये सांगा का त्याच्याबद्दल नसला आम्ही आला. खेद व्यक्त करतो. चला तर पुढच्या व्लॉग सुरू राहील आमचा. प्रवासाला सुरुवात करण्याआधीच गाडीची टाकी केली आपण फुल. शहाडवरून जाताना आपल्याला लागलं रस्त्यामध्ये हनुमंतरायाचं मंदिर. हनुमंतरायाचं दर्शन घेऊन आपण प्रवासाला केली सुरुवात. आपण आज सध्या आहोत मुंबई नाशिक हायवेवरती. नुकतंच आपण हायवेला टच केले गाडी आता, आणि गाडी एकदम स्मूथ चालले. 63च्या स्पीडने 64, 65 स्पीड वाढतच चालला आहे गाडीचा. आणि आपण सध्या आहोत कसारा घाटामध्ये. दोन तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर आपण करणार आहोत नाश्ता. जीवाला लागली होती भूक. अरे उचल ना पटकन. गाडीमध्ये टाइमपाससाठी खाण्यासाठी घेतले थोडेसे चिप्स, चटरपटर. अजून इकडनं 10 ते 15 किलोमीटर आहे त्र्यंबकेश्वर मंदिर. आम्ही थांबलो थोडा रेस्ट करण्यासाठी. थोडा निसर्गाचा आस्वाद पण घेतला पाहिजे. आणि आपण पोचलो आहोत त्र्यंबकेश्वरमध्ये. गाडी लावली साईडला पार्किंगमध्ये आणि आपण आता त्र्यंबकेश्वरच्या मार्केटमध्ये चालत आहोत. समोर आहे मंदिर. आपला बिल्डर आंघोळीसाठी तयार झालेला आहे. आंघोळीसाठी सज्ज झाला आपला बिल्डर. लगेच दुसरा बिल्डर पण मागे आंघोळीसाठी तयार. आणि मागच्या जन्मातले पाप गेले ते धुण्यासाठी आमचा पांडू पाप धुवायला आलेले आहे. देव त्याची पापे पोटामध्ये घेऊन. आणि आपली पापे धुण्यासाठी 3 जण मस्त जलकुंडामध्ये स्नान करत आहेत. या डुबक्या मारून होतील पाप तुमचं कमी. मी फक्त हातपाय धुतले कारण की आपली पापं कमी आहेत म्हणून आपण हातपाय धुतले. यांची पापं जास्त होती म्हणून त्यांना आंघोळ करावी लागली. दोन तास लाईनीमध्ये उभं राहिल्यानंतर आपल्याला काहीतरी रिफ्रेशमेंट हवी होती म्हणून आपलं नेहमीचं रिफ्रेशमेंट ड्रिंक चाय नाही तर काही नाही. समित भाई आलेला इकडे बाबूसाठी शॉपिंग करणार. डांबरो डांबरो. चांगल्या बोळे.
त्र्यंबकेश्वरवरून घरी जाण्यासाठी निघालो होतो आपण, पण त्र्यंबकेश्वरच्या बाजूला स्वामींचं मठ होतं, मग आम्ही त्या मठामध्ये आलो दर्शनासाठी. हा मठाच्या आजूबाजूचा परिसर आहे. खूप सुंदर अशी बिल्डिंग्स आणि झाडे वगैरे लावून ठेवलेले आहेत वरती मठाच्या इथे. जर तुम्ही काही त्र्यंबकेश्वरला गेलात तर या मठाला पण तुम्ही जरूर व्हिजिट करा. तिसरीला म्हणजे रात्रीचे 8 वाजले होते आणि आम्ही घरी जाण्यासाठी निघालो आणि इथेच आपला व्हिडिओ पण आपण संपवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून.